च्या खासदार वर्षा गायकवाड यांनी नुकतीच शरद पवार यांची सिल्वर ओक या ठिकाणी भेट घेतलेली आहे। आपल्या सोबत विनायक राऊत आहेत, शिवसेनेचे नेते आहेत। शरद पवारांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली वर्षाताईंनी आणि म्हणतात की जे दडपशाही करणारे पक्ष आहे, प्रांतवाद करणारे पक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही। एकंदरीतच त्यांचा सूर जो आहे तो एकटे लढण्याच्या स्वबळाची भाषा यापूर्वीच त्यांनी केलेली आहे। शिवसेनेची आता नेमकी भूमिका काय असेल याबाबत आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब योग्य वेळी योग्य तो विचार मांडतीलच। परंतु आत्ताच्या घडीला काँग्रेसची जी दयनीय अवस्था होत चालली पूर्ण देशामध्ये ते पाहिल्यानंतर अद्यापही त्यांना स्वबळाचा जर त्यांची इच्छा असेल तर त्यांना त्याच्यापासून कोण रोखणार नाही। पण करावं त्यांनी स्वबळ, आमची काय तसं हट्ट राहील आमच्याबरोबर या म्हणून असं हट्ट राहणार नाही। पण स्वतःच्या पक्षाची अवस्था सांभाळण्यासाठी जी काय जबरदस्त ताकद इच्छाशक्ती पाहिजे ती काँग्रेस पक्षाकडे राहिली का याचा त्याने विचार करावा। दिल्लीच्या पक्ष नेतृत्वाशी काही बातचीत करणारे याबाबत शिवसेना याबाबत माननीय उद्धव साहेबच सांगतील। नक्कीच, पण याचा फटका बसेल असं कुठेतरी वाटतं तुम्हाला जर वेगळे लढली काँग्रेस तर महाविकास आघाडीमध्ये? कारण आपण पाहतोय बिहारच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपला वन साईड मॅन्डेट मिळालेलं आहे आणि भरघोस मतांनी लोकांनी त्यांना विजयी सुद्धा करून दिला असं चित्र दिसतंय। मुंबईमध्ये पण तीच परिस्थिती होईल अशी सुद्धा चर्चा आहे। नाही, बिहारमधला भाजपाचा मॅन्डेट जो आहे हा मेरिटवर नसून तो बहिणींना दिलेल्या 10,000चा आहे। पर कुटुंबात 10,000 रुपये जे टाकले त्याच्यातून मिळालेला तो मॅन्डेट आहे। मुंबई महापालिकेसहित महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका आणि पंचायत समिती आता सुरू झालेल्या आहेत। ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी आम्ही आघाडीतील काँग्रेस आणि इतर पक्षांना जवळ घेतलेलं आहे। शक्य नाही तिथे स्वतंत्र लढलेलो आहे आणि वेळ पडली तर मुंबई महापालिकासुद्धा शिवसेना आणि राजसाहेबांची मनसे ह्या दोघांनी मिळून लढण्याचा निश्चय तर केलेला आहे। परंतु अंतिम निर्णय जो आहे आघाडीचा हा पक्षप्रमुख माननीय उद्धवजी घेतील। नक्कीच, भाजपमध्ये ज्या पद्धतीने सध्या इन्कमिंग सुरू आणि विशेष करून पालघर डोंबिवली या पट्ट्यामध्ये जे इन्कमिंग सुरू आहे यावरून महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडला असं तुम्हाला दिसतं चित्र? कारण काल शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि हा सगळा प्रकार त्यांच्या देखील कानावर घातला। यावरून आता कुणीही एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये घ्यायचं नाही, पक्षांतर्गतच आचारसंहिता पाळायची अशी सुद्धा चर्चा आहे। खरं म्हणजे हे होणारच होतं। जे दोन्ही पक्ष स्वार्थापोटी एकत्रित आलेले आहेत ते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करणार आहे, त्याची सुरुवात झालेली आहे। आणि त्यामुळे ज्या पद्धतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शिंदे गटाच्या लोकांना आपल्याकडे घ्यायला लागलेले आहेत त्यावरूनच दिसून येते की त्यांना आता भाजपा संपवायचा आहे आणि भारतीय जनता पक्षाला शिंदे गटाला संपवायचा आहे आणि त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे। नक्कीच, उदय सामंत यांनी सुद्धा टीका केलेली आहे आणि त्यांनी म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांच्या ट्विटवरती की काही जणांना आसुरी आनंद झाला। आदित्य ठाकरे यांच्याबाबत त्यांनी विधान काढले। हा आसुरी आनंदाचा विषयच नाही आहे। ज्या पद्धतीने भाजप शिंदे गटाची कबर खोदायला सुरुवात केलेली आहे, एक एक लपडी बाहेर काढतायत, शिंदे गटाची म्हणा किंवा अजित पवार गटाची म्हणा, करायला लावणारे भाजप आणि काढणारे सुद्धा भाजप। त्यावरून भारतीय जनता पक्षाची आता गरज संपलेली आहे। त्या दोन्ही पक्षांना शिंदे गटाला, मिंदे गटाला आणि अजित पवार गटांना ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी ठेचण्याचा प्रयत्न करणारच आहेत। नक्कीच, वर्षा गायकवाड आणि आशिष शेलार यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरू आहे। आशिष शेलार म्हणतात की उबाटा कुबड्या घेऊन काँग्रेसच्या दारात उभी आहे, तर वर्षा गायकवाड म्हणतात की जे स्वतः लंगडे आहेत त्यांनी कुबड्यांची भाषा करून। भारतीय जनता पक्षाचे नेते कोणत्या तोंडाने बोलतात आम्ही कुबड्या घेऊन जातोय म्हणून? उलट तुम्हालाच कुबड्या घेऊन या संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चालावं लागतंय, हे संपूर्ण देश पाहतोय। परंतु गिरगई तो भी टांग उपर, त्याप्रमाणे आशिष शेलार हे बकवासगिरी करतात। आम्हाला फार त्याचं गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही। राजू शिंदे यांनी नुकताच शिवसेनेतून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे आणि त्यांनी विधानसुद्धा काढलं आहे की संभाजीनगरमध्ये सर्व शिवसेना जी आहे ती भाजपमध्ये विलीन करणार। या विधानाकडे नेमकं कसं पाहता? नाही, सध्याचे जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार चाललेले आहेत ते केवळ आणि केवळ पैशाच्या जोरावर चाललेले आहेत आणि सत्तेचा दुरुपयोग करून चाललेले आहेत। हे मेरिटवर कोण जात नाही आहेत। त्यामुळे वारेमाप आमिष दाखवायचं, 5 कोटीच्या खाली तर नाहीत, 5 कोटीची कामं, 5 कोटीची रोख रक्कम, अशा पद्धतीचे वारेमाप आमिष देऊन हे पक्षफोडीचं सध्या दुकानदारी चालू केलेली आहे।
पार्थ पवार यांना मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळाल्याची चर्चा रंगते सध्या आणि त्या प्रकरणामध्ये राजेंद्र मुठेंच्या अहवालात सुद्धा पार्थ पवार यांचं कुठेही नाव दिसत नाही आहे. अंजली दमनिया वारंवार याबद्दल आरोप करतायत, सगळी प्रकरणं बाहेर काढतायत. त्यावर सूरज चव्हाण सुद्धा आरोप करतायत की अंजली दमनिया या पुन्हा एकदा त्यांना कदाचित रिचार्ज करण्यात आलं असावं, या पद्धतीची त्यांनी भाषा वापरली आहे आणि विशेष करून त्या विदेशातून इथे मुंबईमध्ये परतलेले आहेत या सगळ्या प्रकरण बाहेर काढण्यासाठी. ज्या कंपनीने जमीन खरेदी केलेली आहे घोटाळा करून, त्या कंपनीच्या 99% भागीदार हे पार्थ पवार असताना सुद्धा चौकशी समितीतून त्यांचा काही सहभाग नाही दाखवण्याचं जे नाटक केलं गेलेलं आहे हे हास्यास्पद आहे. परंतु चौकशी समिती हा सुद्धा एक फार्स आहे आणि एक निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ह्या जमीन गैरव्यवहाराची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी राष्ट्रवादीला टार्गेट केलं जातं असं सूरज चव्हाण म्हणतात. पण झाला ना घोटाळा, घोटाळ्यापेक्षाही महाघोटाळा त्या जमीन बळकावण्याप्रसंगी झाला हे तर मान्य करा. महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, शिवसेनेची काही कार्यकारिणीची बैठक झाली का किंवा किती जागांवरती शिवसेना लढणार हे चित्र अद्यापही स्पष्ट नाही आहे. कार्यकर्त्यांमध्ये पण बराचसा संभ्रम आहे. हा संभ्रम कधीपर्यंत दूर होणार आहे आणि जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरणार आहे का? आता अजून आमची चर्चा चालू आहे, शिवसेना मनसे यांच्यामध्ये चर्चा चालू आहे आणि लवकरच त्याबाबतचा फॉर्म्युला जाहीर करू. निवडणूक जाहीर तर होऊ दे, त्यानंतर जाहीर होईल. मनसे आणि शिवसेनेची युती देखील अद्यापही जाहीर झालेली नाहीये, ती अधिकृतरित्या कधी जाहीर होणार आहे हा पण निवडणुका जाहीर झाल्यानंतरच होईल ती. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.